जय हरी. एकादश स्कंदाचा भाग 65वा. आपल्याला नाथ महाराज साधकांनी जी बंधनं पाळायची आहेत ती कशी पाळायची आणि कोणती कोणती पाळायची त्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. नाथ महाराज आपल्याला सांगतात की पूर्वेला सूर्य उगवला म्हणजे सबंध आकाशातील अंधार नाहीसा होतो. त्याचप्रमाणे सत्संगानं शम प्राप्त झाला की सबंध मनातील दृश्याचं प्रेम आपोआप निवृत्त होतं. हे शमाचं म्हणजे संतोषाचं रहस्य आहे. म्हणून उपशमानं दृश्यावरील आसक्ती क्षीण झाली म्हणजे मन बुद्धी या सगळ्या चित्तवृत्ती समजुतीनं परमार्थाकडे वळतात. फक्त करायचा परमार्थ हा गेला ती गेली हिनी केलं त्यांनी केलं म्हणून मी केलं तसं नाही, तर समजून परमार्थाकडे वळतात. कन्येचा प्रतिपाळ करून ती जावयाला दान दिली म्हणजे बापाच्या कुलगोत्राला सोडून देते. त्याचप्रमाणे दमाच्या साह्याने इंद्रिय आवरली की ती आपापलं जे सगळे विषय आहेत ते सोडून देतात. इंद्रियांची बहिर्मुख प्रवृत्ती म्हणजे बाहेर धावण्याची सवय मोडून टाकली म्हणजे त्यांची धाव खुंटते, अर्थात आपोआपच कमी होते. आपली वाणी कदाचित हाताबाहेर जाईल म्हणून तिला सत्याची बेडी घालावी लागते. हे त्याला म्हणजे कुणाला साधकाला माहिती असतं. त्यामुळे तो अत्यंत शुद्ध आणि स्थिर वृत्तीनं बोलतो आणि बनतो. एकदा काय झालं, या 32 दातांच्या मध्ये असणारी जी जीभ आहे तिला हे 32 दात भीती दाखवत होते. तिला म्हणाले, हम 32 दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय एक बार चबा डालो तो 2 भागों में बट जाए. बरं, ती जिव्हा हुशार होती, ती काही घाबरली नाही. तिने काय उत्तर दिलं, जिव्हा कहे दंत से तुम 32 मैं अकेली माय एक बार टेढ़ी चलूं. कितने बार? एक बार टेढ़ी चलूं तो 32 के 32 बाहर आ जाए. आणि हे खऱ्या अर्थाने सत्य आहे. म्हणून साधक कायम सत्य बोलतो. पण सत्य म्हणजे सत्य बोलणं नव्हे. सत्य बोलणाऱ्याला देव वंदन करतात आणि असत्य बोलणारा अधोगतीला जातो. हे बोलण्याचं मुळी असत्यच आहे. कसं तर भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही सत्याची खूण आहे. म्हणून रामनामाच्या सतत स्मरणानं जी वाचा स्वच्छ आणि पवित्र होते ती पुढे कधीही असत्यात बुडत नाही. आता कशी बुडत नाही असं जर एखाद्याला प्रश्न पडला तर नाथ महाराज लगेच त्याचं उदाहरण देतात. काय सांगतात, दही घुसळून काढलेलं लोणी पुन्हा ताकात टाकलं तरी बुडतं का? नाही. तसं भगवंताच्या नामानं निर्मल आणि पवित्र झालेल्या वाणीला असत्य कधीच शिवत नाही. सूर्याचे किरण लागले की तुपाच्या कण्या आपोआप विरघळतात. तसं सत्यरूप भगवंताच्या निष्ठेपुढे दृश्यरूप असत्य आश्चर्यानं समूळ नाहीसं होतं. चंदन वृक्षाच्या आजूबाजूंची खैराची आणि बोरीची झाडं चंदनरूप होतात. तसं मनापासून नामाचा गजर केल्यानं वाणी अमृत स्वरूप बनते. रामनामाच्या आवडीनं दृश्य विनायास विलयास जातं. म्हणजे कसं, ज्याला ज्याला रामनामाची गोडी आहे त्याला माहिती असतं की सगळ्या गोष्टींचा करता करविता माझा परमात्मा आहे. हे जे दृश्य विश्व आहे हे क्षणिक आहे आणि हे एक न एक दिवस तरी जाणारं आहे. हे काही अविनाशी नाही. अविनाशी कोण आहे तर तो माझा परमात्मा आहे. दृश्याचा पराभव झाला की वाचा आत्म्याच्या प्रकाशानं प्रकाशते. शाश्वत भगवंत वाचून दुसरं तप नाही, दुसरा जप नाही. त्याचंच स्वस्वरूप सापडून
साधक पापरहित होतो. कसा? त्याची पापच जळतात. पण किती जळतात? जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्माचं नाही, तर भगवंताच्या नामस्मरणानं त्याला स्वस्वरूप लक्षात येतं, सापडतं आणि तो पापरहित होतो. नामाची शक्ती इतकी आगाध आहे. एकदा एका व्यक्तीला लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यायची होती आणि एका साधूंनी सांगितलं की बाबा रे, तुला जर लक्ष्मीची प्राप्ती करायची आहे तर हा मंत्र याचा जप कर, 1,000,000 नामस्मरण कर, तुला लक्ष्मी नक्की प्राप्त होते. आता याचा जवळजवळ 1,000,000 नामस्मरण पूर्ण होत आलेला, पण अधीरता. कितीही नामस्मरण केलं तरी शेवटी ती व्यक्तीच. आता मात्र शेवट त्याला वाटायला लागलं, काय उपयोग आहे म्हणे, 1,000,000पर्यंत येतोय, पण नामस्मरण करूनही लक्ष्मी काही प्रसन्नच होत नाही. द्या म्हणे सोडून, आता काही या जन्मामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नाही, काही नाही, आपण आता जीवच दिला म्हणजे मग सगळ्यातूनच सुटून जाऊ. असं म्हणून त्यांनी नामस्मरण बंद केलं. उठणार, आता त्या उंच टेकडीवरून खाली उडी मारणार, तितक्यात आवाज आला, हे वत्सा काय करतो? त्यांनी मागे वळून बघितलं तर लक्ष्मी उभी होती आणि तो म्हणाला, हे लक्ष्मी, इतका उशीर, आता माझं 1,000,000 नामस्मरण होत आलं तरी तू मला पावली नाही, आता मला आयुष्याचीच गरज नाही. ती म्हणाली, अरे पण 1,000,000 नाम करता करता काय झालं बघायचं का तुला? जेव्हा त्यांनी त्या खोल दरीमध्ये बघितलं तेव्हा कित्येक त्याचे पापाचे डोंगर जळत होते आणि म्हणून त्याच्या नामस्मरणाचा परिणाम हा योग्य तोच झाला. आणि जेव्हा त्याने बघितलं की इतकी पापं मी केलेली होती, आणि त्या क्षणाला त्याला आता पूर्ण वैराग्य आलं आणि तो लक्ष्मीला म्हणाला, हे माते, तुझं दर्शन झालं इतकंच खूप आहे, आता तुझा स्वीकार मी करण्यापेक्षा तू माझा स्वीकार कर, कारण नामाची शक्ती ही इतकी अगाध आहे हे मला माहिती नव्हतं, ते मला तुझ्यामुळे कळालं. आणि म्हणून अशा रीतीनं काया, वाचा आणि मन यांना शम, दम आणि नाम यांनी जो नियमन करतो त्याच्या जीवामधील दृश्याचं ठाणं तात्काळ उठतं. म्हणजे त्याचा दृश्यावर विश्वास राहत नाही. जे व्यक्त दशेला आहे ते कधी ना कधीतरी नाश पावणार आहे हे त्याला माहिती असतं. म्हणून जे अव्यक्त आहे त्या अव्यक्ताच्या शोधामध्ये तो राहतो. आणि असं करता करता मग हा जो साधक आहे त्यांनी प्रत्येक कृती ही कृष्णार्पण करावी याची युक्ती नाथ महाराज साधकाला सांगतात. कोणतंही उत्तम कार्य साधायचं असेल तर त्यासाठी तन, मन, धन गुंतवावं लागतं. हा मानवी जीवनातील एक अटळ नियम आहे. परमार्थाच्या बाबतीत देखील तो सर्वस्वी लागू पडतो. फरक इतकाच की व्यवहारातील म्हणजे दृश्यातील ध्येय साधण्यासाठी तन, मन, धन बाहेरून त्या कामी जुंपावी लागतात, तर परमार्थामध्ये त्यांच्याबद्दल असणारा व्यावहारिक दृष्टिकोन तेवढा परमार्थात बदलावा लागतो. काय करावं लागतं? अर्थातच स्वतःशी संबंधित असलेल्या व्यक्ती आणि वस्तू माझेपणाने पाहतो आणि आपल्या देहावर जसं आपलं प्रेम गुंतलेलं असतं तसंच ते आपल्या मानलेल्या व्यक्तींवर आणि वस्तूंवर देखील असतं. हेच प्रेम, दुसरं काहीच करायचं नाही. हेच प्रेम भगवंताच्या चरणी अर्पण करून माझेपणा नाहीसा करणं हेच कृष्णार्पणाचं रहस्य आहे. मी भगवंताचा आहे असं मनापासून वाटलं तर जगातील आपलं सगळं काही भगवंताचंच आहे असं आपोआप वाटतं. आपल्या स्वतःला भगवंताच्या चरणी अर्पण करणं हे साधलं पाहिजे. ही एक युक्तीच आहे आणि बहुधा सामान्य माणसांना ती चटकन साधते. पण
पंडितांना आणि कर्तृत्ववान लोकांना ती साधणं कठीण जाते. इथे ही युक्ती म्हणजे कृष्णार्पणाची युक्ती नाथ महाराज आपल्याला समजून देत आहेत ते उद्याच्या भागात. जय हरी.